संत निवृत्तीनाथ कथा. गैनीनाथांचा प्रसंग. एके दिवशी विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई त्यांच्या मुलांसमवेत त्र्यंबकेश्वराच्या डोंगर परिसरात फिरायला गेले होते. निसर्ग सौंदर्य पाहत असताना अचानक भयंकर वाघ समोर धावत आला. सगळेजण खूप घाबरले व विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांनी आपल्या मुलांसोबत कसाबसा मार्ग काढला आणि बाहेर आले. पण नंतर लक्षात आलं, निवृत्तीनाथ कुठेच नाहीत. 7 दिवस शोध घेतला. झाडं, झुडपं, डोंगर, नदीकाठ सगळीकडे पाहिलं, पण निवृत्तीनाथ मिळालेच नाहीत. घरात चिंता, दुःख आणि अस्वस्थता पसरली. 7व्या दिवशी एक दिव्य घटना घडली. एका शांत दुपारी निवृत्तीनाथ स्वतः समोर उभे राहिले, पण ते आता निवृत्तीनाथ दत्त झाले होते. विठ्ठलपंतांनी विचारले, एवढे दिवस कुठे होतास? तेव्हा निवृत्तीनाथांनी शांतपणे उत्तर दिलं, वाघ येताना बघून मी घाबरून एका गुहेत शिरलो. त्या गुहेत एक तेजस्वी दिव्य पुरुष बसले होते. अंधाऱ्या गुहेतही त्यांच्या चेहऱ्यावर तेज स्पष्ट दिसत होतं. त्यांचं नाव होतं गैनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला, आत्मज्ञान दिलं आणि सांगितलं, या जगात जे जे दुःखी भरकटलेले जीव आहेत त्यांना तू सुखी कर. त्या क्षणापासून निवृत्तीनाथ गैनीनाथांचे शिष्य बनले आणि त्यांनी संत मार्गावर पाय ठेवला. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की भीतीपासून पळणं हे चूक नाही, पण त्या पलायनातून शिकणं हेच खरं जीवन. आणि जीवनातील अडचणीच आपल्याला योग्य मार्गावर घेऊन जातात. संत ज्ञानेश्वर महाराजांची कथा. झाडासारखं जीवन. एकदा एक संन्यासी संत ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला आले आणि त्यांनी विचारलं, तुम्ही इतके मोठे ज्ञानी आहात तरी संसारात कसे? ज्ञानेश्वर महाराजांनी शांतपणे त्यांना एका फुलांनी बहरलेल्या झाडाखाली नेलं. जे झाड कुठेही जंगलात नाही तर एका गावाच्या मध्यवर्ती भागात लोकांमध्ये होतं. ते म्हणाले, हे झाड सावली देतं, फळ देतं, सुगंध देतं, कोणालाही न विचारता न थकता. पण ते लोकांमध्ये राहूनच. तरीही त्याला कधी गर्व नसतो, ना कुणाकडून कसलीच अपेक्षा. ते झाड नाही का संतांसारखं? संन्यासी एकदम शांत झाले आणि विचारच करत राहिले. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की झाडासारखं जगा, सावली द्या, फळ द्या, पण स्वतःच्या मीपणात अडकू नका. आपण जिथे आहोत तिथेच भक्ती करता येते. संत सोपानदेव आणि दगड. संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव हे भक्ती आणि साधेपणाचे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या मनात सतत विठोबा हा एकच परमेश्वर होता आणि त्यांचं दर्शन हे जीवनाचं अंतिम ध्येय होतं. एकदा संत सोपानदेव पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. त्यांना विठ्ठलाला भेटण्याची खूप तळमळ होती. पंढरपूरला जाताना वाटेत त्यांना एक मोठा दगड लागला, जो त्यांची वाट अडवत होता. अनेक प्रवासी त्या दगडाला शिवीगाळ करत होते, लाथा मारत होते, पण दगड काही हलायचं नाव घेत नव्हता. पण सोपानदेवांनी मात्र त्या दगडाकडे क्रोधाने नव्हे तर प्रेमाने आणि नम्रतेने पाहिलं आणि त्यांनी दोन्ही हात जोडले आणि मोठ्या श्रद्धेने म्हणाले, हे दगडा, मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहे. तू अडथळा नको बनू, कृपा करून बाजूला हो. इतकं म्हणताच त्यांनी शांतपणे व प्रेमाने दगडाला हात लावला आणि आश्चर्य, तो दगड हळूच बाजूला सरकला. हे पाहून सर्वजण चकित झाले. लोक विचारू लागले, हे कसं घडलं? सोपानदेव म्हणाले, जिथे शिव्या लागतात तिथे प्रतिकार होतो, पण जिथे प्रेम, श्रद्धा आणि नम्रता असते तिथे अडथळेही झुकतात. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कोणतीही गोष्ट जोराने, रागाने किंवा शिवीगाळ करून होत नाही, पण प्रेमाने दगडालाही मृदू करता येते. संत मुक्ताबाई कथा. मांडे आणि विसोबा चाटी. संत ज्ञानेश्वरांनी एकदा मुक्ताबाईला प्रेमाने म्हटलं, मुक्ते, आज गोड खावंसं वाटतंय, मांडे करशील का? मुक्ताबाई आनंदाने तयार झाली, पण घरात काहीच नव्हतं. नाही खापर, नाही साहित्य, नाही साधन. तरी मुक्ताबाई निघाली खापर आणायला कुंभारवाड्याकडे. पण त्या गावाचा प्रमुख होता विसोबा चाटी, जो या संत भावंडांचा द्वेष करत होता. त्याने सर्व कुंभारांना आदेश दिला, या मुक्ताबाईला कुणीही खापर देऊ नका. आणि खूप प्रयत्नानंतरही मुक्ताबाईला खापर मिळालं नाही. ती रिकाम्या हातीच घरी परतली. ज्ञानेश्वरांनी पाहिलं आणि म्हणाले, मुक्ते, आज तू माझ्या पाठीवर मांडे वाज. आणि मुक्ताबाईने खरंच ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे वाजले आणि चमत्कार, खरपूस व सुवासिक मांडे तयार झाले. हे विसोबा चाटीने पाहिलं आणि थक्क झाला. त्याचा अहंकार तुटला आणि मांडे मागू लागला. मुक्ताबाई म्हणाली, खेचरासारखा वागणारा भक्ती कशी करणार? त्याच क्षणी विसोबा चाटीने ज्ञानेश्वरांच्या चरणी शरणागती पत्करली.
या कथेतून आपणाला शिकवण मिळते की ज्याने आपल्यावर अन्याय केला त्याला क्षमा करणं हीच खरी भक्ती. संत नामदेव महाराज कथा. भाकर आणि दूध नामदेवाच्या भक्तीला विठोबाचा मान. लहानग्या नामदेवाचं आयुष्य विठोबाच्या नावाने सुरू व्हायचं आणि विठोबाच्या आठवणीने झोप यायची. लहानसा नामदेव दररोज आईसोबत विठोबाची प्रार्थना करायचा. आईसोबत देवाला फुलं नैवेद्य अर्पण करायचा. एक दिवस त्याने आईला विचारलं, आई, आपण रोज देवाला नैवेद्य देतो, पण तो खातो का ग? आई म्हणाली, आपण भक्तिभावाने नैवेद्य देतो बाळा, तो खरं तर आपलं प्रेमच स्वीकारतो. पण नामदेवचं मन अस्वस्थ होतं. त्याने ठरवलं, आज मी माझ्या हाताने भाकरी बनवून ती दुधाबरोबर देवाला खायला देणार. मग नामदेव स्वतः बनवलेली भाकरी व दूध घेऊन विठोबासमोर बसतो आणि म्हणतो, विठोबा, ही भाकर आणि दूध फक्त तुझ्यासाठी आहे. तू खाल्लं नाहीस तर मीही काही खाणार नाही. नामदेव तसाच बसून राहतो, डोळ्यात पाणी, ओठांवर विठोबाचं नाव. पण बराच वेळ होऊनही तो तिथून जाईना. शेवटी विठोबा मूर्तीमधून पुढे येतो आणि दूध आणि भाकर खातो. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की आपण देवाला मनापासून प्रेमाने जे काही देतो ते नक्कीच देवापर्यंत पोहोचतं. संत जनाबाई कथा. गौऱ्यातून विठोबाचा आवाज, भक्तीत रंगलेलं आयुष्य. संत जनाबाई या खूप भक्तिमय आणि प्रेमळ संत होत्या. त्या सतत विठोबाच्या नामस्मरणात रमलेल्या असायच्या. त्या खूप सुंदर अभंग लिहायच्या आणि त्यांचे अभंग संत कबीर यांच्यापर्यंत पोहोचले. ते संत जनाबाईंना भेटायला पंढरपूरला पोहोचले. त्यांना तिथे कळलं की त्या गोकुळपुरात गौऱ्या थापायला गेल्या आहेत आणि मग ते थेट गोपाळपुरात पोहोचले. तिथे दोन बायका गौऱ्यांचा मोठा ढीग घेऊन भांडत होत्या. त्या एकमेकींवर आरोप करत होत्या, तू माझ्या गौऱ्या चोरल्या. संत कबीर काही वेळ शांत राहिले, पण शेवटी त्यांनी विचारलं, इथे जनाबाई कोण आहे? त्यावर एक बाई रागाने म्हणाली, हीच आहे जनाबाई, माझ्याशी भांडती आहे. मग दुसऱ्या बाई म्हणाल्या, हो मीच आहे जनाबाई, तुम्हाला काय पाहिजे? संत कबीर गोंधळले. त्यांना वाटलं, एवढी मोठी संत पण एवढं साधं राहणीमान, भांडण, गौऱ्या, हे कसं? ते तिथून निघायच्या तयारीत असतानाच पहिल्या बाई म्हणाल्या, तुम्ही गौऱ्या ओळखा बरं, कुठली कुणाची ते सांगा. गौऱ्या सारख्याच दिसत होत्या. कबीर विचारात पडले. तेव्हा संत जनाबाई हसून म्हणाल्या, हे काही कठीण नाही. सगळ्या गौऱ्या एकत्र करा, एक एक गौरी कानाला लावा. ज्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्या माझ्या आणि बाकीच्या तिच्या. कबीरांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनी गौऱ्या कानाजवळ नेल्या आणि खरंच काही गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. अशा प्रकारे कबीरजींनी गौऱ्यांची वाटणी केली आणि त्यांना जनाबाईंची भक्ती समजली. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की आपण जे काम करतो ते लहान की मोठं हे देव बघत नाही, तो बघतो ते आपण किती भक्ती, प्रेम आणि श्रद्धेने करतो. संत चोखामेळा. विठोबाचा एक खरा भक्त. संत चोखामेळा हे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण गावचे रहिवासी. ते गरीब होते, पण विठोबाचे खूप मोठे भक्त होते. उपजीविकेसाठी ते पंढरपूरला आले आणि मोलमजुरी करू लागले. पंढरपूरला आल्यावर चोखामेळा पूर्णपणे विठ्ठलाच्या भक्तीत रमून गेले. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण विठ्ठलाचे भक्त होते. असं म्हटलं जातं की चोखामेळांच्या पत्नीचं बाळंतपण हे खुद्द विठाईनेच एका स्त्रीच्या रूपात येऊन केलं. एकदा मंगळवेढ्यात गावातील किल्ल्याच्या भिंतीचं बांधकाम सुरू होतं. त्या कामासाठी चोखामेळा व काही मजूर गेले होते. काम करताना अचानक भिंत कोसळली व त्यात चोखामेळा व काही मजूर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर संत नामदेव तिथे आले व चोखामेळांच्या अस्थी शोधल्या. त्यांच्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येत होता. हे पाहून नामदेवांनी त्यांच्या अस्थी पंढरपूरला आणल्या व विठोबाच्या मंदिराजवळ समाधी बांधली. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की जात, गरीब, श्रीमंत काहीही नसतं. खऱ्या भक्तीमुळे देवही नतमस्तक होतो. संत गोरा कुंभार. विठोबाच्या भक्तीत हरवलेला पण मनाने शुद्ध पिता. संत गोरोबा हे कुंभार होते, पण सतत विठोबाच्या नामस्मरणात विठोबा विठोबा म्हणायचे. एके दिवशी त्यांची पत्नी संती पाणी आणायला जाताना गोरोबांना म्हणाली, थोडा वेळ बाळाकडे लक्ष द्या, मी लगेच येते. गोरोबा नेहमीसारखे माती तोडवण्यात गुंग होते आणि ओठांवर विठोबा विठोबा जप चालू होता. एवढ्यात त्यांचं बाळ मातीच्या चिखलात रांगत आलं. पण गोरा कुंभार श्री विठ्ठलाच्या भक्तीत इतके गुंतले होते की त्यांना ते लक्षातच आलं नाही आणि त्यांच्याच पायाखाली बाळ तुडवलं गेलं. संती पाणी घेऊन परत आली आणि बघते तेव्हा बाळ निष्प्राण.
ती हंबरडा फोडते, तितक्यात गोरा कुंभारांची तंद्री तुटते. त्यांना आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चाताप होतो आणि ते विठोबाकडे प्रार्थना करतात. आणि तेवढ्यात एक चमत्कार होतो. विठोबाच्या कृपेने त्यांचं बाळ परत जिवंत होतं. हे बघून सर्व लोक आश्चर्यचकित होतात. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की भक्ती मनापासून असेल तर देव क्षमा करतो, पण भक्त होणे म्हणजे जबाबदारीचं भानही ठेवणं. आपण देवाच्या सेवेत हरवतो, पण माणुसकी आणि आपली कर्तव्य विसरू नयेत. आणि खरी भक्ती तीच असते जी प्रेमाबरोबर जबाबदारी ओळखते. संत नरहरी सोनारांची कथा. शिवभक्त नरहरी सोनारांचा पांडुरंगाशी साक्षात्कार. पंढरपूरचे संत नरहरी सोनार हे परम शिवभक्त होते आणि सुवर्णाकारही होते. त्यांच्या घरात मल्लिकार्जुन महादेवाची सेवा परंपरेने चालत आली होती. ते शिवभक्तीत इतके दंग होते की ते इतर कोणत्याही रूपात देव पाहत नसत. त्यांना विठोबा म्हणजे मूर्तीपूजा वाटायची आणि ते विठ्ठल मंदिराकडे पाहायलाही तयार नव्हते. एकदा एका विठ्ठल भक्ताने विठ्ठलाच्या कमरेसाठी सोनचाके बनवण्यास सांगितले. मग नरहरी म्हणाले, मला विठ्ठलाच्या कमरेचं माप द्या. मग विठ्ठल भक्ताने विठ्ठलाच्या कमरेचं तंतोतंत माप दिलं, पण त्या मापानुसार बनवलेली साखळी विठोबाच्या कमरेला बसलीच नाही. ते गोंधळले. पुन्हा मापं दिली, पुन्हा तसंच. मग शेवटी नरहरी डोळ्यावर पट्टी बांधून स्वतः मूर्तीला स्पर्श करत माप घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माप घेताना त्यांच्या हाताला जाणवलं व्याघ्रचर्म, शेषनाग, म्हणजेच त्यांना शिवलिंगासारखी जाणीव झाली. शेवटी त्यांनी पट्टी काढून पाहिलं तर समोर विठ्ठलच. त्या दिवशी त्यांना साक्षात्कार झाला. शिव आणि विठ्ठल एकच आहेत. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की शिव असो वा विठोबा, देवाचं रूप बदलू शकतं, पण त्यांचं प्रेम, त्यांचा प्रकाश, त्यांची करुणा एकच असते. भक्ताने रूप पाहू नये, त्याने देवाच्या अनुभूतीवर विश्वास ठेवावा. शिव आणि विठोबा हे दोन नाहीत, ते भक्तीच्या एका प्रकाशाचे दोन रूप आहेत. संत एकनाथ महाराजांची कथा. गाढव आणि गंगाजळ. एकनाथ महाराज गंगा स्नानासाठी काशीला गेले होते. त्यांनी स्नान करून झाल्यावर गंगाजळ एका छोट्या मटकीत भरून परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत त्यांना एक तहानलेलं गाढव दिसलं. त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या गाढवाला गंगाजळ प्यायला दिलं. त्यांचे शिष्य आणि इतर लोकांनी त्यांना विचारलं, गुरुजी, तुम्ही हे गंगाजळ पूजेसाठी घेऊन चालला होता, मग तुम्ही ते गाढवाला का दिलं? त्यावर ते म्हणाले, या गंगाजळीचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा तो जीवाला तारतो. गंगाजळ गंगेला परत केली, पण एका प्राण्याची तहान मात्र भागली, त्यापेक्षा मोठं पुण्य काय? या कथेतून आपणाला शिकवण मिळते, धर्म हे केवळ विधी नियमांमध्ये नसून प्रत्यक्ष कृतीत आहे. संत तुकाराम महाराज कथा. अभंग गाथेचा चमत्कार. संत तुकाराम महाराज देहू गावात वास्तव्य करत होते. ते विठोबाच्या भक्तीत तल्लीन होते. ते दररोज भक्तिभावाने अभंग लिहायचे व त्यातून समाजाला शिकवण द्यायचे. सत्य बोलायचे, भेद मिटवायचे. पण काही लोकांना ते सहन होत नव्हतं. ते तुकाराम महाराजांवर टीका करत, टोमणे मारत आणि त्यांचा तिरस्कारही करत. एक दिवस तुकाराम महाराज दुःखी झाले व त्यांनी ठरवले की जर माझ्या शब्दांमुळे लोक दुखावतात तर ते शब्दच राहू नये. व त्यांनी आपल्या साऱ्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत सोडून दिल्या. त्यानंतर गावात शांतता नव्हती. जणू गाथा हरवल्याने गावचंही काहीतरी हरवलं होतं. गावकऱ्यांना पश्चाताप झाला. त्यांना समजलं तुकाराम महाराज चुकीचे नव्हते, ते तर आपला आरसाच होते. सारे गावकरी त्यांच्या पायाशी पडले व विनंती करू लागले, महाराज, तुमची अभंगगाथा परत मिळवून द्या, आमचं मन शांत होईल. त्यानंतर तुकाराम महाराज उदास होऊन इंद्रायणीच्या काठी गेले आणि हळूच पाण्यात हात घातला आणि काय आश्चर्य, अभंगगाथा पुन्हा त्यांच्या हाती आली, कोरडी, सुरक्षित आणि सुगंधी. या कथेतून आपणाला शिकवण मिळते, जर तुमचे विचार निरपेक्ष असतील आणि उद्दिष्ट शुद्ध असेल तर देवसुद्धा तुम्हाला सोडत नाही, तो तुम्हाला स्वतःच्या हातून परत उभं करतो. संत सावतामाळी कथा. हृदयातला विठोबा. संत सावतामाळी हे एक साधे शेतकरी होते. त्यांची विठोबावर नितांत श्रद्धा होती. दिवसभर ते आपल्या शेतात राबायचे आणि सतत विठोबाचे नामस्मरण करायचे. एकदा संत नामदेव, ज्ञानेश्वर आणि विठोबा कुर्मदात संतांची भेट घेण्यासाठी जात होते. वाटेत त्यांना सावतामाळी यांचं अरणमेंढी हे गाव लागलं. मग विठोबांनी सावतामाळी यांची मजा घेण्याचं ठरवलं आणि विठोबा लहान मुलाच्या रूपात सावतामाळ्याच्या शेतात गेले आणि म्हणाले, अहो बाबा, माझ्या मागे 2 चोर लागले आहेत, मला लपवा. असं म्हणतात की सावतामाळ्याने काहीही विचार न करता आपल्या हातातलं खुरपं टाकलं, छाती फाडली आणि त्या लहान मुलाला आपल्या हृदयात लपवून ठेवलं. काही वेळाने ज्ञानेश्वर व नामदेव आले.
त्यांनी विचारलं, सावता, विठोबा कुठे आहे? सावता शांत होते, कारण विठोबा त्यांच्या हृदयात होता. ज्ञानदेव व नामदेवांना कळून चुकलं, विठोबा त्यांच्या हृदयात आहे. मग ते तिघही सावता माळेला घेऊन पुढे कुर्मदास संतांच्या भेटीस गेले. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की आपलं काम करतानाही देवाचं नामस्मरण असेल तर देव स्वतः येऊन आपल्या हृदयात वास करतो.